स्टेप अप SIP म्हणजे भविष्याचा विचार करून आपल्या SIPच्या रकमेत दरवर्षी वाढ करणे. पण ही वाढ करण्याची काय गरज आहे? स्टेप अप SIPचा खरंच फायदा होतो का? आणि स्टेप अप SIP कुणी करावी? ही सगळी माहिती आपण बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. मंडळी, जेव्हा आपल्याला एखादा गुंतवणूक तज्ञ सांगतो की दरमहा 1000 ची SIP करा आणि 30 वर्षांनी 70 लाख रुपये मिळवा, तेव्हा आपला पहिला प्रश्न असतो की 30 वर्षांनी 70 लाखांची काही किंमत राहील का? कारण आजपासून 30 वर्षांपूर्वी पैशाला जी किंमत होती ती आज राहिलेली नाही. 30 वर्षांपूर्वी चहा 2 रुपयांना मिळायचा, आता कटिंग चहा सुद्धा 10 रुपयांना मिळतो. थोडक्यात महागाईमुळे वस्तूंच्या किमती वाढत राहतात आणि त्या परवडणं हळूहळू अवघड होऊन बसतं. याला पर्याय म्हणजे आपली गुंतवणूक सुद्धा हळूहळू वाढवणं आणि यातूनच स्टेप अप SIP सारखी संकल्पना पुढे येते. स्टेप अप SIP म्हणजे आपल्या नेहमीच्या SIPच्या रकमेत दरवर्षी काही टक्क्यांनी वाढ करणे. यालाच टॉप अप SIP असंही म्हणतात. उदाहरणार्थ, समजा 2023 या वर्षी तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये SIP मध्ये भरत असाल, तर 2024 मध्ये त्यात 5% वाढ करायची. म्हणजे 1000 अधिक 1000च्या 5% म्हणजे 50 रुपये बरोबर 1050 रुपये तुम्ही 2024 मध्ये दर महिन्याला SIP मध्ये भरले पाहिजे. अर्थात 5% वाढ हे एक उदाहरण म्हणून मी सांगतोय. तुम्हाला जेवढं शक्य असेल तेवढी वाढ तुम्ही SIPच्या रकमेत करू शकता. यालाच स्टेप अप SIP असं म्हणतात. मंडळी, स्टेप अप SIP 2 पद्धतीने करतात. पहिला प्रकार आहे टक्केवारीनुसार वाढ करणे. म्हणजे तुम्ही तुमच्या SIPची रक्कम दरवर्षी ठराविक टक्केवारीने वाढवू शकता. उदाहरणार्थ, मगाशी बघितल्याप्रमाणे जर तुम्ही दर महिन्याला 1000 रुपयाची SIP करत असाल, तर प्रत्येक वर्षी त्यात काही टक्क्यांनी वाढ करायची. म्हणजे समजा यावर्षी तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये SIP मध्ये भरत असाल, तर पुढील वर्षी त्यामध्ये 5% वाढ करायची. म्हणजे 1000 अधिक 1000च्या 5% म्हणजे 50 रुपये बरोबर 1050 रुपये तुम्ही पुढील वर्षी दर महिन्याला SIP मध्ये भरले पाहिजेत. अशीच दरवर्षी SIPच्या रकमेत काही टक्क्यांनी वाढ करायची. आणि दुसरा प्रकार आहे ठराविक रकमेने वाढ करणे. या प्रकारात तुम्ही SIP मध्ये दरवर्षी एका ठराविक रकमेची वाढ करू शकता. उदाहरणार्थ, जर पहिल्या वर्षी तुमची SIP दर महिन्याला 1000 रुपये असेल, तर दरवर्षी 50 रुपयांनी त्यात वाढ करायची. म्हणजे तुमची SIPची रक्कम दुसऱ्या वर्षी 1050 रुपये, तिसऱ्या वर्षी 1100 रुपये अशीच SIPची दरवर्षी रक्कम वाढत जाईल. पण स्टेप अप SIP करायची कशी? मंडळी, त्यासाठी तुम्ही ज्या म्युच्युअल फंडात SIP केली असेल तिथे म्हणजे एखाद्या बँकेत किंवा एखाद्या खास म्युच्युअल फंड कंपनीत संपर्क साधून हे काम तुम्ही करू शकता. तसंच हल्ली बँकांचे ॲप सुद्धा असतात किंवा वेगवेगळ्या कंपन्यांची पण ॲप्स असतात. त्यामधून तुम्ही स्टेप अप SIP करू शकता किंवा तुम्ही एखाद्या गुंतवणूक कंपनीकडून SIP केली असेल तर त्यांच्याशी संपर्क साधून हे काम करू शकता. स्टेप अप SIPचं वैशिष्ट्य म्हणजे जसं सामान्य SIP हा प्रकार फ्लेक्सिबल आहे, तसाच स्टेप अप SIP हा सुद्धा प्रकार अतिशय फ्लेक्सिबल आहे. म्हणजे तुम्ही हा प्रकार हवा तेव्हा चालू करू शकता आणि हवा तेव्हा बंद सुद्धा करू शकता. पण स्टेप अप SIP का करावी किंवा त्याचे फायदे काय काय आहेत? पहिला फायदा आहे महागाई दरावर नियंत्रण मिळवता येतं. मंडळी, महागाई दर म्हणजे दरवर्षी वस्तूंच्या किमती वाढत जातात, त्यामुळं दरवर्षी खर्च सुद्धा वाढत जातात. पण आपण आपली गुंतवणूक त्या प्रमाणात वाढवली नाही तर भविष्यात त्याची किंमत खूप कमी होते. पण स्टेप अप SIP सारख्या पर्यायामुळे आपण जेवढा महागाई दर असेल तेवढी गुंतवणुकीत दरवर्षी वाढ केली तर भविष्यात त्या रकमेला काहीतरी किंमत असेल जिचा आपल्याला उपयोग होईल. दुसरा फायदा म्हणजे आपली ध्येय लवकर साध्य होतील. मंडळी, जर तुम्ही काही ध्येय ठरवून SIP मध्ये गुंतवणूक करत असाल आणि जर तुम्ही स्टेप अप SIPचा पर्याय निवडला तर दरवर्षी तुमची गुंतवणुकीची रक्कम वाढत जाईल आणि अर्थातच त्यामुळे तुमचा फायदा सुद्धा दरवर्षी वाढत जाईल. त्यामुळं तुम्हाला जी रक्कम 20 वर्षात मिळाली असती ती कदाचित त्यापेक्षा कमी कालावधीतच मिळेल. हे आपण एका SIP कॅल्क्युलेटरच्या मदतीने बघूया. स्क्रीनवर आपल्याला कॅल्क्युलेटरचे स्क्रीनशॉट दिसत आहेत. डावीकडे सामान्य SIP आणि उजवीकडे स्टेप अप SIPचा स्क्रीनशॉट आहे. दोन्हीकडे आपण SIPची रक्कम, अपेक्षित परताव्याची टक्केवारी आणि SIPचा कालावधी सारखाच ठेवला आहे. स्टेप अप SIP साठी आपण दरवर्षी 3% वाढ धरली आहे. त्यामुळे या कॅल्क्युलेटरनुसार सामान्य SIP मध्ये आपल्याला 20 वर्षांनी गुंतवणुकीची रक्कम 2,40,000 रुपये होईल. परतावा 7,59,148 रुपये एवढा मिळेल. पण आपण स्टेप अप SIP बघितली तर त्यात गुंतवणुकीची रक्कम 3,22,444 रुपये होईल आणि परतावा 8,79,633 रुपये एवढा मिळेल. म्हणजे स्टेप अप SIP मध्ये 1,20,485 रुपये साध्या SIPच्या परताव्यापेक्षा जास्त मिळतील. त्यामुळं आपण अगदी थोडीशी वाढ दरवर्षीच्या SIP मध्ये केली तरी आपल्याला किती फायदा होईल हे यामुळे दिसून येतं. अजून एक फायदा म्हणजे दरवर्षी आपल्या उत्पन्नामध्ये जी काही थोडीफार वाढ होते त्यातला एक भाग गुंतवणूक केल्याने अवास्तव खर्च सुद्धा टाळता येतील. म्हणजे बचत किंवा काटकसर करून फायदा सुद्धा मिळेल.
पण स्टेप अप एसआयपी कोणी करावी? शक्यतो एसआयपी मध्ये गुंतवणूक करणाऱ्या सगळ्यांनी स्टेप अप एसआयपी करावी. तसंच ज्यांना लवकर श्रीमंत व्हायचं आहे किंवा ज्यांना लवकर निवृत्त व्हायचं आहे किंवा ज्यांना एका ठराविक वयात आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हायचं आहे, म्हणजे 40 ते 50च्या दरम्यान जबरदस्तीच्या कामातून निवृत्ती आणि त्यानंतर आपल्याला आवडतं ते काम करायचं ज्यांना स्वातंत्र्य हवं आहे, अशा सर्व जणांसाठी स्टेप अप एसआयपी हा अतिशय चांगला प्रकार आहे. याचा अर्थ बाकीच्यांनी स्टेप अप एसआयपी करू नये असं काही नाही. स्टेप अप एसआयपी हा प्रकार सगळ्यांसाठीच आहे. त्यामुळे त्याचा नक्की विचार करा आणि त्याप्रमाणे कृती सुद्धा करा आणि तुमचं भविष्य जास्त सुरक्षित करा. आणि आजच्या व्हिडिओच्या संदर्भात काही शंका असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. तसंच चॅनेल अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ काढत असतो ते आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचतील. धन्यवाद.